हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. 11वी एलिस बॅच मध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. बघा, 11वी इकॉनॉमिक्सचा आपला हा चौथा चॅप्टर चालू आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्स ऑफ द इकॉनॉमी ऑफ अ महाराष्ट्र. या लेक्चर मध्ये किंवा ह्या चॅप्टर मध्ये आतापर्यंत आपण मल्टिपल थिंग्स डिस्कस केलं. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजेच काय, पायाभूत संरचना. आता एक्झॅक्ट ही पायाभूत संरचना काय असते काय नाही आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. अतिशय महत्वाचा पार्ट आहे. कोणत्याही देशाचा विकास व्हायचा असेल तर त्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या देशाचा पायाभूत सुविधा आहे ते सुधारित असणं महत्वाचं असतं. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा अत्यंत गरजेच्या आहेत. ॲज आय सेड की कोणत्याही देशाचं इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट करायचं असेल, इकॉनॉमिक्स आर्थिक विकास करायचा असेल तर पायाभूत सुविधा या अत्यंत गरजेच्या आहेत. सशक्त पायाभूत सुविधा या राज्यांच्या सामाजिक आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहेत. साधं सिंपल आहे, जर तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल, हार्डवर्क, स्मार्ट वर्क, डेडिकेशन हे जसं वायटल रोल प्ले करतात, हे जसं मेन की फॅक्टर्स आहेत, त्याच पद्धतीने एखाद्या राज्याचा किंवा एखाद्या देशाचा विकास व्हायचा असेल तर सामाजिक आर्थिक विकास हा जर व्हायचा असेल तर पायाभूत सुविधा ह्या विकासाची गुरुकिल्ली ठरतात. त्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत अधिक गुंतवणूकदार आकर्षित होऊन स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होते. बघा, आता अनेक फॉरेन कंपनीज आहेत, अनेक फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांना आपल्या भारतामध्ये किती सारे राज्य आहेत, राईट. उत्तर प्रदेश आहे, तिथे तर लोकसंख्या किती जास्त आहे. राजस्थान आहे, तिथं क्षेत्रफळ कितीतरी मोठं आहे. केरळ सारखे ठिकाण आहे जिथं साक्षरतेचा दर जास्त आहे. बट हे इकडे तिकडे न जाता अशा राज्यामध्ये येतात की जिथं लोकसंख्या मॅटर करत नाही, जिथं साक्षरता मॅटर करत नाही. काही गोष्टी मॅटर करतात, जिथं क्षेत्रफळ मॅटर करत नाही, बट हे त्या राज्याला फोकस करतात जिथं ज्या राज्याचं काय जास्त आहे, इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे. का स्ट्रॉंग आहे चेक करा. का गुंतवणूकदार, का इन्व्हेस्टर तिथं अट्रॅक्ट होतात, कारण पुरेशा पायाभूत सुविधा या वेगवान व शाश्वत आर्थिक वृद्धीसाठी अत्यंत गरजेच्या आहेत. वेगवान व शाश्वत आर्थिक वृद्धीसाठी इकॉनॉमिकल ग्रोथ जर व्हायचं असेल तर इम्पॉर्टंट आहे. बघा, आता साधं सिंपल लॉजिक आहे. रतन टाटा यांना नॅनोची फॅक्टरी टाकायचं. ओके, नॅनो जी त्यांची कार आहे त्या कारची त्यांची फॅक्टरी टाकायचं. बरं ठीक आहे, फॅक्टरी टाका, काही प्रॉब्लेम नाही. आणि फॅक्टरी टाकत असताना त्यांच्याजवळ दोन ऑप्शन आहेत. एक, आज इंटरनेटचा थोडस इश्यू चालू आहे त्याच्यामुळे ग्लिच येत आहेत, सहसा असं प्रॉब्लेम होत नाही. ओके, कारण मागच्या पण क्लासमध्ये असंच झालं होतं. डन. एक फॅक्टरी त्यांना महाराष्ट्रामध्ये, हा सपोज बेलापूर हे ठिकाण आहे, तिथे त्यांना एक 60 एकरची जागा त्यांना मिळाली, राईट. 60 एकरची जागा तिथे मिळाली आणि या बेलापूरमध्ये 24/7 इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे. बेलापूर पासून जिथं त्यांचं 60 एकरची जागा आहे त्या 60 एकरावर जवळपास 4 पदरी रोड आहे. तिथून सर्व मेजर 60-70 किलोमीटर कनेक्टिव्हिटी आहे. असं सर्व गोष्टी आहेत. इथे टाकतील का, आंध्र प्रदेशमध्ये गाव आहे, राईट, जिथे त्यांना 100 एकर जमीन मिळत आहे आणि तिथं रोड कनेक्टिव्हिटी खूप छोटी आहे आणि इलेक्ट्रिसिटी पण आहे, पण रोड कनेक्टिव्हिटी खूप छोटी आहे. कुठे जातील? साधं सिंपल आहे की टाटा म्हणल्यानंतर मोठे मोठे वाहनांची ये जा असेल, पार्ट्स ने आण करायचं असेल, नवीन नवीन गाड्या इकडून तिकडे ट्रान्सफर करायच्या असतील आणि अशा वेळेस खराब रस्ते असतील तर नवीन गाड्या डिलिव्हर करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येते. मग अशा वेळेस ते कशाची निवड करतील की ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रॉंग आहे. ते कशाची निवड करतील? महाराष्ट्राची, बेलापूरची निवड ते करतील. त्याच्यामुळं कोणत्याही राज्याचा, कोणत्याही देशाचा विकास व्हायचा असेल तर पायाभूत सुविधा स्ट्रॉंग पाहिजे आणि जे व्यक्ती त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला ते अगोदर हे चेक करतात की बाबा कंपनी कुठं आहे, काय नाही, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, मगच तुम्ही त्यांना शाश्वत आर्थिक वृद्धीसाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जर त्यांना मिळालं तर मग त्या इन्व्हेस्टर्सला, पैसे गुंतवणूकदारांना एक गॅरंटी होते की बाबा
मी ज्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करायलो त्यांचे सर्व ऑफिसेस अशा ठिकाणी आहेत की त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर ओव्हरऑल कसं आहे, स्ट्रॉंग आहे, राईट. आणि मग त्याच्यानंतर ते जे असतील ते बाकी प्रोसिजर स्टार्ट करतील. आता पायाभूत सुविधांना जर क्लासिफाईड करायचं असेल की जर हे पायाभूत सुविधा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणालात, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात. पायाभूत सुविधामध्ये पहिले प्रकार पडतो ते म्हणजे आर्थिक पायाभूत सुविधा, आणि दुसरं आहे सामाजिक पायाभूत सुविधा. म्हणजेच काय, आर्थिक पायाभूत सुविधा म्हणजेच काय की ज्याच्या सहाय्याने जास्तीत जास्त तुम्हाला पैसे जनरेट करता येतं, राईट. आणि दुसरं जे की समाजाच्या भल्यासाठी, सोशल वेलफेअरसाठी शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा किंवा त्या सुविधांमुळे कुठं ना कुठं समाजाचं भलं होतं. आणि आर्थिक पायाभूत सुविधा म्हणजे ज्याच्यातून तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवू शकता. आता आर्थिक पायाभूत सुविधामध्ये काय काय येतात, ऊर्जा निर्मिती येते, वाहतूक येते, संदेशवहन म्हणजेच काय, कम्युनिकेशन, हे सर्व गोष्टी आर्थिक पायाभूत सुविधामध्ये येतात. बघा आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, आर्थिक पायाभूत सुविधांमुळे विकासासाठी व वस्तू व सेवांचे उत्पादन वितरण करणे सोयीचे ठरते. बघा आर्थिक पायाभूत सुविधांमुळे विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण करणे सोयीचे होते. जर तुम्हाला देशाचा विकास करायचा असेल तर ते विकास करण्यासाठी तुम्हाला वस्तू व सेवांचे उत्पादन करावं लागतं, कारण वस्तू व सेवांचे उत्पादन झालं तर मग त्याची विक्री होते, विक्री झाली की नफा होतो, नफा झाले की विकास होतो. आणि हे विकास करत असताना त्या उत्पादित वस्तूचं वितरण, उत्पादित वस्तू व सेवांचे उत्पादन आणि वितरण, वस्तू व सेवांचं उत्पादन करणं, प्रोडक्शन, आणि ग्राहकांना डिस्ट्रीब्युशन करणं हे सोपं होतं. कशामुळं, आर्थिक पायाभूत सुविधांमुळे. सर कसं सोपं होतं, साधं सिंपल लॉजिक आहे. जर तुमच्याजवळ ऊर्जा असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, तुम्ही अनेक मशिनरीज, हेवी ड्युटी इलेक्ट्रॉनिक्स जे मोटर्स वगैरे असतात त्याच्या साहाय्यानं तुम्ही उत्पादनाची प्रक्रिया करू शकता. उत्पादन झालं, वाहतूक सुविधा असेल तर उत्पादित माल वितरण करू शकता. आणि उत्पादन आणि वितरण झालं तर मग तुम्हाला संदेश वहना थ्रू, बोलल्यानं, मेसेज केल्यानं, कॉल केल्यामुळं पैशाची देवाणघेवाण होते. संदेश वहन म्हणजे काय, इंटरनेटमुळे पेमेंट ट्रान्सफर होते. त्यामुळं इथं काय सांगण्यात आलेलं आहे, आर्थिक पायाभूत सुविधांमुळे विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन आणि वितरण करणे सोयीचे होते. आता नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय. भारत सरकारनं किंवा महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्रामध्ये जो आर्थिक पायाभूत सुविधा आहेत याचा विकास करण्यासाठी आतापर्यंत काय काय उपाय योजना राबविलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे वीज निर्मितीची क्षमता वाढविणे. वीज निर्मितीची काय वाढविणे, क्षमता वाढविणे. की बाबा आतापर्यंत जसं लोकसंख्या वाढत आहे तसं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन वाढत आहे. एक टाइम होता ज्या वेळेस फ्रीज, टीव्ही, फॅन, इलेक्ट्रिसिटी, गीझर एवढ्यांनाच विद्युत पुरवठा लागायचा. आज मोबाईल्स आले, राईट, ऑल आउट सारखे मशिनरीज आले, अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जसं की ओव्हन असेल, वॉशिंग मशीन असेल, एसी असेल, आपण त्याच्यावर अवलंबून आहोत. मोबाईल्स, त्यानंतर लॅपटॉप्स आले, सर्वात महत्वाचं इन्व्हर्टर आलं, कारण इन्व्हर्टरला सुद्धा चार्जिंग होण्यासाठी कुठं ना कुठं इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता असतेच, राईट. हे सर्व गोष्टी झाल्यामुळं कुठं ना कुठं प्रत्येक राज्याच्या सरकारवर किंवा प्रत्येक राज्याचा विद्युत पुरवठा मंडळ असतो त्यांच्यावर एक चॅलेंजिंग टास्क असतं की वीज निर्मितीची क्षमता वाढविणे. त्याच्यानंतर आता वीज निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी NTPC, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, किंवा NHPC, नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन, हे दोन संस्था आहेत जे ऑल ओव्हर इंडियामध्ये सरकारी संस्था आहेत, वीज निर्मितीचे काम करत असतात. त्यानंतर काही प्रायव्हेट सेक्टर्स पण आहेत त्याच्यामध्ये. ग्रामीण विद्युतीकरण, नेटवर्क सुधारणा, ऊर्जा संवर्धनासाठी कार्यक्रम. अनेक गावं स्वातंत्र्यानंतर आणखी सुद्धा जिथं इलेक्ट्रिसिटी व्यवस्थित नाहीये तर तिथं विद्युतीकरण करणे. अनेक भारतातील लोक मोबाईलवर अवलंबून होत आहेत, मोबाईल या डिव्हाइसवर ओव्हर डिपेंडन्सी होत आहे, त्याच्यामुळे नेटवर्कची सुधारणा करणे. नेटवर्क नसेल तर मग सर्वसामान्य जो ग्राहक असेल
तो समाधानी राहणार नाही, तो सतत कंटिन्युअस कंप्लेंट करत असतो. आणि ऊर्जा संवर्धनासाठी, ऊर्जा वाचविण्यासाठी सुद्धा काम करत राहावं लागेल. असं नाही की बाबा किती विद्युत मिळाले फुकटमध्ये वेस्ट करा, असं नाही. प्रत्येक वस्तूच्या निर्मितीसाठी कुठं ना कुठं एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यानंतर राज्यातील ग्राहकांना सुधारित LPG गॅस योजनांचा थेट लाभ. गॅसवर सबसिडी आली होती की बाबा गॅसची किंमत जर 700 असेल तर 1000 भरा, 400 रुपये वापस तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील. असं योजना महाराष्ट्र शासनामार्फत किंवा प्रधानमंत्री ऊर्जा योजनेमार्फत लागू करण्यात आले होते. तर त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा. त्यानंतर राज्यात रस्ता विकास योजनेची 2001 ते 21 पर्यंत 2001 ते 21 पर्यंत अंमलबजावणी झाली असून 3,30,000 किलोमीटर रस्ते विकसित करणे हे या योजनेचे लक्ष्य आहे. बघा, रस्ते वाहतूक हा पायाभूत सुविधेचा एक महत्वाचा भाग आहे आणि राज्यात रस्ता विकास योजना, जे रस्ते व रोडवेज मिनिस्टर आहेत नितीनजी गडकरी, जे की मागच्या 3 टर्म पासून त्यांना रोडवेज मिनिस्ट्री त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्यांनी अनेक चांगले काम करण्यात आलेले आहेत. मोदी सरकारमध्ये किंवा मोदीच्या कालावधीमध्ये जर असं एक कोणतं नेता असेल की ज्याची तारीफ विपक्षाचे नेते सुद्धा करत असतील तर ते असतील नितीनजी गडकरी. कारण त्यांनी अनेक किलोमीटर रस्ते बांधण्याचे काम केलेले आहेत, ज्यांच्या म्हणजे ज्यांच्या सत्तेमध्ये सर्वसामान्य विरोधी पक्ष सुद्धा खुश आहेत की बाबा यांचं काम चांगलं आहे म्हणून. ऑलराईट. त्याच्यानंतर मुंबई नागपूर येथे मेट्रो रेल्वे सुरू झाली. आता मुंबई आणि नागपूर एक आपल्या भारताची महाराष्ट्राची राजधानी आहे, तर दुसऱ्याला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाते. तर इथे मेट्रो रेल्वे सुरू झाली. त्यानंतर बंदराच्या सर्वांगीण फक्त मुंबईमध्येच नाही तर पुणेमध्ये सुद्धा करंट सिच्युएशन मध्ये मेट्रोचं काम चालू आहे. बंदराच्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र बंदर विकास धोरण सुधारणा सुरू करण्यात आले. या धोरणाअंतर्गत केंद्र शासनाच्या सागरमाला कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले. बघा, आता निव्वळ विदेशी व्यापार करायचा एक मात्र जर जरिया असेल तर तो म्हणजे सागरी मार्ग आहे. प्रत्येक देश जो ही वस्तूची आयात निर्यात करतो ते सर्व जहाजाद्वारे आयात निर्यात करण्यात येतात. पनामा कालवा असेल, सुएझ कालवा असेल, या कालव्या थ्रू वस्तूची ने-आण करण्यात येते. अनेक ठिकाणी अवजड वस्तू यंत्रणा वगैरे असतात, मोठे मोठे मशिनरीज असतात आणि हवाई वाहतूकद्वारे ते शक्य नसते. आणि भारताचा जर विकास करायचा असेल तर भारतामध्ये विदेशी चलन येणं खूप महत्वाचं आहे. आणि विदेशी चलन तेव्हाच येईल जेव्हा भारतातून मोठ्या प्रमाणावर वस्तूची काय होईल, निर्यात होईल आणि निर्यात केल्यानंतर विदेशी चलन आपल्याला प्राप्त होईल. तर ते विदेशी चलन प्राप्त होण्यासाठी किंवा विदेशी व्यापाराला बळकट करण्यासाठी भारतामध्ये जे पोर्ट्स आहेत, बंदर आहेत, ते कसं पाहिजे, डेव्हलप्ड पाहिजे. राईट. कारण भारताला जवळपास 7,000 किलोमीटरचा समुद्र किनारपट्टा लाभलेला आहे. हे तुम्ही लहानपणी भूगोलमध्ये शिकला असाल. तर महाराष्ट्रात अनेक बंदर आहेत. नावाशेवा बंदर असेल, मॅझगॉन डॉकशिप असेल, अनेक ठिकाणी बंदर आहेत. विकास धोरण सुरू करण्यात आले. या धोरणाअंतर्गत केंद्र शासनाच्या सागरमाला कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. बंदराचा विकास करणे म्हणजेच काय की मोठे मोठे जे जहाज असतात त्यांना थांबण्याची व्यवस्था करणे, लवकरात लवकर अनेक मोठ्या मोठ्या प्रमाणावर लेबरची नियुक्ती करून लवकरात लवकर जहाजाचा माल कंटेनरद्वारे खाली करणे, जहाजाला तिथून मोकळं करणे, असे अनेक विकास कामे त्याच्यामध्ये करण्यात येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट सांगण्यात आलेला आहे 30 सप्टेंबर 2017 रोजी. आता तुमच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडत आहे की सर आपल्या 11वीच्या अर्थशास्त्रामध्ये सर्व गोष्टी 2021च्या अगोदरचेच का आहेत? कारण तुमचा जो सिलेबस आहे तो 2019 साली बदललेला आहे. 19 आणि 20 या शैक्षणिक वर्षामध्ये बदललेला आहे. त्यामुळे सर्व गोष्टी त्या जवळपासच्या एरियामधले आहेत. राईट. आता जेव्हा 2026-27 मध्ये सिलेबस बदलेल त्यावेळेस 21 ते 26 मध्ये काय काय झालं ते सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ऍड ऑन होतील. ऑलराईट. त्याच्यानंतर महाराष्ट्रात नोंदणीकृत इंटरनेट ग्राहकांची संख्या. बघा, महाराष्ट्राची लोकसंख्या 19 कोटी आहे, 18 कोटी आहे, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं लोकसंख्येच्या वेळेस. बट त्या ओव्हरऑल लोकसंख्यापैकी 5 कोटी 45 लाख ग्राहक
हे रजिस्टर्ड इंटरनेट युजर्स आहेत, म्हणजे डेली ते इंटरनेट यूज करत असतात. असून हे प्रमाण इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक आहे आणि इतर राज्याच्या तुलनेत हे सर्वाधिक आहे. आता हळूहळू करंट सिच्युएशन मध्ये पाहायला गेलं तर 10 CR प्लस इंटरनेट युजर्स आहेत. प्रत्येकाला इंटरनेट लागतोय. ज्याच्याजवळही स्मार्टफोन आहे, विदाउट इंटरनेट दॅट फोन इज नॉट अ स्मार्ट. राईट, स्मार्टफोनचा जर यूज करायचा असेल तर तुम्हाला इंटरनेट लागेलच. राईट, कारण अदरवाईज तुम्ही ते स्मार्टफोन वापरण्यामध्ये मग तेवढी ते मजा नसते. ओके, त्याच्यानंतर सामाजिक पायाभूत सुविधा. बघा, पायाभूत सुविधाचे दोन विभाग आहेत. एक आर्थिक पायाभूत सुविधा, त्याचा पैशाचा उलाढाल व्यापार वगैरे कामासाठी करण्यात येतो, ज्या पायाभूत सुविधांमुळे देशाचा विकास होतोय. दुसरी पायाभूत सुविधा आहे सामाजिक पायाभूत सुविधा. आता सामाजिक पायाभूत सुविधामध्ये काय काय पॉईंट सांगण्यात आलेला आहे. सामाजिक पायाभूत सुविधा हा अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहे, कारण मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी त्याची आवश्यकता असते. केवळ दर्जा सुधारणाच नव्हे तर ज्ञान संवर्धनासाठी त्याची गरज असते. एक एक पॉइंट नीट सांगतो, लक्षात घ्या काय काय सांगण्यात आलेलं आहे. की सामाजिक पायाभूत सुविधा हा अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहे, कारण मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी त्याची आवश्यकता असते. केवळ दर्जा सुधारणाच नव्हे तर ज्ञान संवर्धनासाठी. आता सुरुवातीला जर पॉइंट मध्ये डिस्कस केल्यानुसार माणसाच्या आयुष्यामध्ये हे दोन गोष्टी अतिशय महत्वाचे आहेत. नंबर फर्स्ट हेल्थ आणि दुसरा एज्युकेशन. विदाउट एज्युकेशन तुम्ही बदल घडून आणू शकत नाही, रेव्होल्युशन आणू शकत नाही. विदाउट हेल्थ, विदाउट आरोग्य तुम्ही कोणतेच काम ऍक्टिव्हलीपणा करू शकत नाही. जर हे दोन जर असतील माणसाजवळ तर मग बाकी जे आर्थिक पायाभूत सुविधा आहे ते ऑटोमॅटिक नीट होते. देशाजवळ फुल पैसा आहे, सगळं आहे, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सगळे लोक अनाडी आहेत, मग देशाचा विकास होईल का? खड्ड्यात जाईल देश. देशामध्ये सर्व लोक शिकलेले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सगळं एकदम व्यवस्थित आहे, देशामध्ये बिमारी घुसली, धडाधड लोक मरून चालले कोरोनानं, कोणाचे अनेक ठिकाणी म्हणतात ना इबोला व्हायरस, कोरोना व्हायरस सारखे आलं, मग देशाचा विकास होईल का? होणार नाही. त्यामुळे देशाच्या विकासासाठी जेवढी आर्थिक सुविधा महत्वाची आहे तेवढंच महत्वाचं सामाजिक पायाभूत सुविधा आहे, असं या सुरुवातीच्या पॉइंटवरून आपल्याला समजते. सामाजिक पायाभूत सुविधा अंतर्गत साक्षरता अभियान. साक्षरता अभियान म्हणजेच काय की अनेक ठिकाणांमध्ये प्रौढ शिक्षणाची सुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे. ज्या लोकांना काही कारणास्तव कुमार अवस्थामध्ये शाळेला वगैरे जायला जमलं नाहीये, त्यांना प्रौढ अवस्थामध्ये वयाच्या 36व्या 40व्या वर्षी त्यांच्यासाठी शाळा भरवण्याचं काम काही काही ठिकाणी चालतं. गावांमध्ये बकायदा त्यांना शिक्षण सुद्धा देण्यात येतं. 2 घंटे प्रौढ शाळा भरते, त्यामध्ये काय करायचं, कसं वागायचं, काय नाही, सर्व गोष्टी सांगण्यात येतात. त्यानंतर शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छता सुविधा इत्यादींचा समावेश याच्यामध्ये होतो. बघा, नगरपालिका मार्फत किंवा महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला अनेक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये नळपट्टी आकारून तुम्हाला मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात येते. त्यानंतर पोलिओ सारखे जे लस वगैरे असतात ते मोफत देण्यात येतात, जेणेकरून त्या राज्यातील जे लहान लहान लेकरं आहेत त्यांचं आरोग्याचं रक्षण व्हावं. हे सर्व गोष्टी येतात सामाजिक पायाभूत सुविधा अंतर्गत. राईट, आता पुढच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय कोणते कोणते उपाय हे झालेले आहेत काय नाही आपण डिस्कस करूयात. ऑल राईट, डन. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DHO अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.